नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो। आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विषय आहे एसओसी 312 TYBA 2022 मध्ये झालेला पेपर। प्रश्न क्रमांक 1 कडे वळूया। त्यातला पहिला प्रश्न ए, वार्धक्याचे लोकसंख्याशास्त्र ही संकल्पना स्पष्ट करा। बी, जीवशास्त्रीय वय व कालक्रमिक वय यातील फरक स्पष्ट करा। सी, वृद्धत्वामुळे येणाऱ्या मानसिक अवस्थेचे वर्णन लिहा। डी, मनोपॉजवर उपाय करण्याचा प्रसंग येतो त्यावेळी कोणत्या उपायाचा अवलंब करावा ते लिहा। ई, अस्थिविरळतेवर थोडक्यात टिप लिहा। प्रश्न क्रमांक 2 ए, मोतीबिंदूचे लक्षणे लिहून त्यावरील उपाययोजना लिहा। बी, आहार घेण्यासाठी 3 महत्त्वाचे उद्देश स्पष्ट करून आहाराचे 2 प्रकार विशद करा। सी, वृद्ध लोकांना हृदयविकार असेल तर त्यांनी आहारात कोणता बदल करावा ते विशद करा। डी, वृद्धांचा प्रवासातील आहार कसा असावा ते लिहा। ई, आहारशास्त्राच्या दृष्टीने अन्नात कोणकोणते घटक असतात त्यांची नावे लिहा। प्रश्न क्रमांक 3 ए, वृद्धांची सेवा क्षेत्रे किती व कोणती ती लिहा। बी, वृद्धांसाठीच्या सेवा सुविधांच्या क्षेत्रातील कायदा व न्यायालयीन सेवा कोणत्या ते स्पष्ट करा। सी, म्हातारपण अनुवंशिक आहे का थोडक्यात विशद करा। डी, वृद्धत्वाचे फायदे थोडक्यात लिहा। ई, सामाजिक सुरक्षितता या संकल्पनेचे वृद्धांच्या संदर्भातील महत्त्व स्पष्ट करा। प्रश्न क्रमांक 4 ए, ज्येष्ठोपयोगी संस्थात कुटुंब संस्थेचे महत्त्व थोडक्यात लिहा। बी, ज्येष्ठ नागरिक प्रबोधिनीच्या उद्दिष्टे स्पष्ट करा। सी, ज्येष्ठोपयोगी संस्थेमध्ये नर्सेस ब्युरोला विशेष महत्त्वाचे स्थान का आहे थोडक्यात विशद करा। डी, वृद्धांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेचा कोणत्याही 3 प्रकारानुसार वर्गीकरण करा। ई, वृद्धाश्रम यशस्वीपणे चालवण्यासाठी कोणत्या 3 स्तरावरील व्यक्तींची आवश्यकता असते ते लिहा। अशा पद्धतीने आपण एसओसी 312 TYBA 2022 मध्ये झालेल्या पेपरचं स्वरूप या ठिकाणी थोडक्यात बघितलं। येणाऱ्या परीक्षेमध्ये या स्वरूपाचा आपल्याला नक्की फायदा होईल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तसेच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।